श्री स्वामी समर्थ। तर बघा, आज आपण खूप छान रंग खेळायचा दिवस, होळीचा दिवस आहे आज। म्हणजे मस्तपैकी आपण आज थंडाई बनवूया। तर हे बघा, दही घेतलेलं आहे। हे खूप छान, खूप जणांनी ऐकली असेल, काही जणांना माहिती नाही। अशी मस्त असं बनवूया आपण आज। बघा, हे दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून ताक करून घेते आई। पहिले सुरुला ताक करून घ्यायचं, तसं पाणी टाकून घेतली आईने ह्याच्यामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये की नाही असं मस्तपैकी मँगो श्रीखंड टाकून घेऊया। मँगो श्रीखंड टाकू शकता। आपल्या ह्या दिवसाला, उन्हाळ्याच्या दिवसाला आपल्या घरामध्ये राहते असे श्रीखंड, काही असं ते टाकायचं मस्तपैकी। काजू पिस्त्याचं टाकू शकता किंवा केसरचं, असं कोणतंही श्रीखंड टाकू शकता तुम्ही। 2 चमचे टाकून घेतलेलं आहे ना। आपण ह्याच्यामध्ये टाकूया विलायची पावडर आहे, साखर घालून वाटून घेतलेली, आणि ही साखर आहे। एवढं सगळं, एवढंच फक्त साहित्य आहे। खूप छान, एकदम मस्त असं थंडगार पियूष बनवूया आपण। आईनं थंडच पाणी वापरलेलं आहे माठातलं। तुम्ही जर वाटलं तर त्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकू शकता पुन्हा आपण पिते वेळेस। आता आपण ह्याला फिरवून घेऊया मिक्सरवर। ताक असेल तर ताकही घेऊन करू शकता, आम्ही दहीच घेऊन केलेलं आहे। मस्त असं फिरवून घेऊया आपण। बघूया आपण ह्याला कसं, बघा एकदम मस्त लोणी आलेलं आहे ताकावर। आपण ताक केलं ना, ताकाचं घेतलं तर ती लोणी राहत नाही। हे असं मस्त पियूष, एकदम थंडगार, आजच्या दिवशी प्यायला खूप छान लागतं हे असं श्रीखंडाचं पियूष। तर आपण हे सर्व करूया आता। आता आपण मस्तपैकी सर्व करून घेऊया थंडाई। आजची थंडाई आता म्हणजे इथून उन्हाळा सुरू झाला, त्यामुळे आपण मस्त थंडाई पिऊन उन्हाळ्याचं स्वागत करूया। तर बघा, तुम्हाला आवडलं तर बर्फाचे खडे टाका। आम्ही त्याच्यात टाकलेलं नाही म्हणून इथं टाकून घेत आहोत बर्फाचे खडे। मस्तपैकी ओतून घेऊया आपण। तुम्हाला जर केसर आवडलं तर केसरचं बी श्रीखंड टाकू शकता। आम्हाला काही नाही, आम्हाला आम्रखंड आवडतं म्हणून आम्ही आंब्याचंच आणलेलं होतं। काजू पिस्त्याचं टाकू शकता, कोणतंही। तर असं मस्तपैकी सर्व करून घेतलेलं आहे आईने। मध्ये एकदम दह्याचं लोणी सुद्धा आलेलं आहे, श्रीखंड सगळं काही एकदम मस्त आले। थोडे थोडे आपण बदाम पिस्ता टाकू शकतो, आपली आवड आहे, तसं तर काही नाही। असं छानपैकी मस्त सर्व केलेलं आहे ना। मस्त पांढरं शुभ्र उन्हाळ्याच्या दिवसाला एकदम मस्तपैकी थंडगार पेय तुम्ही सुद्धा करून प्या, आणि कसं झालं होतं ते मला नक्की सांगा। तर बघा, हे अशा प्रकारे छान झाले आणि फटाफट होणारी सोप्यात सोपी रेसिपी, तर तेच मी दाखवते तुम्हाला। मग तुम्हालाही हे पियूष आवडलं का नक्की सांगा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन ताई दादा असतील तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ असेच तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येतील। धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल। श्री स्वामी समर्थ।